दर्यापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय अतितटीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपाचे विद्यमान आमदार रमेश बुंदिले यांना मात देत जिल्हा परिषदेचे सदस्य तथा काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे विजयी झाले असून दर्यापूर मतदारसंघ हा अनुसूचित जातीकरिता राखीव होता। या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा काँग्रेसमध्ये मुख्य लढत झाली तर अपक्ष उमेदवार सौ सीमा सावळे ह्या सुद्धा या निवडणुकीमध्ये आपले भाग्य आजमावित होत्या, परंतु जनतेने त्यांना पूर्णतः नाकारले। सीमा सावळे यांनी भाजपाकडे आपली उमेदवारी मागितली होती, त्यामुळे त्या तयारीला सुद्धा लागल्या, परंतु ऐन वेळेवर उमेदवारी भाजपाकडून नाकारल्यामुळे त्यांना अपक्ष लढावे लागले आणि याचाच मुख्य फटका भाजपाचे उमेदवार रमेश बुंदिले यांना बसल्याचं बोलल्या जात आहे। भाजपाचे मतविभाजन होऊन रमेश बुंदिले व सीमा सावळे यांच्यात लढत होणे अपेक्षित होते, तर काँग्रेसचे बळवंत वानखडे यांनी रमेश बुंदिले यांना कडवी झुंज देत अखेर रमेश बुंदिले यांना पराभव पत्करावा लागला। गेल्या 15 ते 20 वर्षापासूनची जी मेहनत आहे ती मेहनत आणि कार्यकर्त्यांची जी आज स्थितीत मेहनत होती ती मेहनत या विजयापर्यंत पोहोचू शकली। राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील किंवा RPIचे असतील किंवा अन्य पक्षाचे सर्व मित्र पक्षाचे लोक असतील, कार्यकर्ते असतील, नेते असतील, त्या नेत्यांच्या भरोशावर आजची ही जीत आहे। विशेषतः जवळपास 25 वर्षानंतर या दर्यापूर तालुक्यामध्ये एक हक्काचा माणूस काँग्रेसच्या चिन्हावर निवडून येत आहे आणि ही सर्व याची जी मेहनत आहे हे सर्व आमच्या कार्यकर्त्यांची आहे, सर्व जनतेची आहे आणि इथंच न थांबता याहीपेक्षा लोकांसमोर जाऊन या सरकारचं जास्तीत जास्त यांनी काय केलं या 5 वर्षामध्ये हे आम्ही लोकांना सांगितलं, लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला आज भरपूर असा प्रतिसाद मिळाला। दर्यापूर मतदारसंघ हा भाजपाच्या वाटेला आला होता। हा मतदारसंघ भाजपाकरिता अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो, परंतु याच मतदारसंघामध्ये भाजपाचा पराभव होणे हे पक्षाला चांगलेच जिव्हारी लागल्याचे दिसतंय। भाजपामध्ये झालेल्या बंडखोरीचा फटका पक्षाला बसल्याचं बोलल्या जात आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।